आज फलटण दुधेभाऊ या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 8 मध्ये आपल्याला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली आणि आपल्यासोबत शिरवळकरांचा नंदी आहे तो सेमीफायनल 8 मध्ये सुंदर असा पळ दाखवून या ठिकाणी या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झालेला आहे। त्यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं होतं नंदीचं? नियोजन काय रात्री झाले 10 वाजता पार त्यांचा फोन आला होता संघवाल्या सुंदरचा तिथनं नियोजन झालं की मग पावते टाकून पळलो आपण। अशी पळाली सेमीमध्ये काय सांगाल आज एक मोठा सेमी होता तो काय बरोबर आहे की देव बैल देव म्हणूनच बकासूर आहे देवच बाण ते पळले गाडी आपली सुंदर नांदे शेकमीरवाडीचा शिरवळ बसून एक 7-8 किलोमीटर लांब आहे। हा शेकमीरवाडीचा शेकमीरवाडी इथेच म्हणजे त्याचं लय बहुतेक 1 नंबरचा पण नंबर आहे त्याचं आणि 2 नंबरचं पण जास्त करून आंधतला पळतो। माळशिरसला बघा जेव्हा एकदा 1 नंबर केलता परत धर्मावर 2 नंबर केलाय। पहिला आसनगावचा सुंदर आहे। कसं काय नियोजन केलं? नियोजन सांगा रात्री झाले 9:30-10 वाजता। आता हे गट 22 मध्ये गाडी पडली गट सुंदर नंदीची गाडी याच्या आधी पळाली होती याच्या आधी गाडी नाही नाही गाडी पडली पहिल्यांदा पडली। गटाला स्पीड कसं लागलं गाडी? गटाला पण स्पीड चांगले लागलेलं आहे। 22 मध्ये पडले गट नंद्या आपले अथर्वभाई केशव शिंदे गुलाब शेडगे गणेश कालिदा शिंदे सुनील दत्तात्रय शिंदे पहिलवान बंटी गोपने या नावाने पळतो। आजचा आनंद लय आनंद निकाल घेणं सोपी गोष्ट नाही। लय खुश झालो नाव झालं हो छोटे देवाच्या सीमेमध्ये बरोबर आहे की भाग्यच म्हणावं लागेल। काय सांगाल तुमचा काय आनंद? लय आनंद गगनात मावाना अजित का आनंद झालाय। रोज 1 नंबर केलं 2 केलं बिना रतिबाचा बैल आहे पण आजचा आनंद वेगळाच आहे। रतिबा नाही म्हणजे नक्की काय रतीब जो कसला खातो त्याला रतिबच नाही आम्ही नुसतं मका आम्ही फक्त शेतातलं खायचं चालतो रतिबच खात नाही कुठलं टाका तुम्ही गोळी पेंट चारा शेंगदाणा पेंट कणे काहीच खात नाही हाताने जरी चारली तरी ते माघार फेकतो। हा 1 नंबर सेमी आज गगनात आनंद मावाना इतका आनंद झालाय आज। मला वाटतं की डोळ्याचं पारणं फेडलं हा पारणं फेडलं पारणं फेडलं म्हणजे विशेष म्हणजे आता ह्या दीदीला म्हणजे तुम्ही फॅमिली घेऊन हो, आलात. family काय झाली. यांचा आज चेहऱ्यावर आनंद आहे कारण काय सांगशील तिथे? दीदी काय सांगशील तू आज? काय सांगशील तुमच्या आज नंदीनं गुलाल घेतलाय आज सेमी मध्ये निकाल घेतलाय बकासूर आज देवाच्या म्हणजे- सेमी मध्ये पळाला काय सांगशील तुमच्या नंद्याबद्दल काय सांगशील? काय नाही घरी म्हणजे असं छान असतो। हा आता तू बकासूरला माहित तुला पण बकासूरच्या सेमीत पळून गुलाल घेतलेला ते एक आनंद वेगळा दिसतो तुझ्या चेहऱ्यावर। हा काय सांगशील म्हणजे तुमचा नंद्यानं आज काय वाटतं एकंदरीत आजचा आनंद काय सांगतो तुला? म्हणजे मी आज पहिल्यांदाच आले मैदानावरती मला माहित नव्हतं म्हणजे वाटलंच नव्हतं जेव्हा कळलं ना सेमी मध्ये सोबत बकासूर आहे तेव्हा वाटलंच नव्हतं पण ज्यावेळी गाडी पाहायला लागली त्यावेळी असा विश्वास निर्माण झाला मनात की हा आता आमचीच गाडी लागणार आहे म्हणून। म्हणजे तू ही जोडी तुमची पळताना तू बघितल्याचा अनुभव घेतला की बाबा आमचा जोड पळतोय आणि फायनल राहिला वेगळाच आनंद आहे आजचा। हा दादा काय सांगाल म्हणजे आज एकंदरीत हा जोड पळाला कसं काय नियोजन झालं होतं आज? तीच रात्री नियोजन झालं फोन आलता म्हणले पळू आपण गाडीत आम्हाला पण नव्हतं यार नियोजन परवा दिवशी पण पळणार आहे ना बैल त्याच्यामुळे काय नियोजन नव्हतं पळू म्हणलं आपण आज आणि ते नियोजन झालं राजू ड्रायव्हर तो। ठीक आहे आजच्या मैदानामध्ये तुम्ही गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।